मिलन व्हावं यासाठी नाशिक इथं मिसळ पार्टीचं आयोजन केलं होतं। पालकमंत्री दादा भुसेंसह शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येनं या मिसळ पार्टीत सहभागी झाले होते। दादा भुसे यांनीही नाशिकच्या प्रसिद्ध असलेल्या मिसळीचा आनंद घेतला। यावेळी त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे यांनी। आनंद घेत आहेत आणि ही सगळी पार्टी आयोजित केली आहे। काय नेमकं या आयोजनामागचा उद्देश आहे? आज 15 ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिन या शुभ दिवसाचं मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि याच शुभ दिवसाचं औचित्य साधून शिवसेना नाशिक महानगरच्या वतीने आज मिसळ पार्टीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। यामध्ये आम्ही सर्व पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते, सर्व संलग्न संघटना एकत्र येऊन नाशिकच्या विकासाच्या दृष्टिकोनातून यापूर्वी काय काय आपण केलेलं आहे, येणाऱ्या काळामध्ये आपले काय कामं आपल्याला पुढे न्यायची आहेत, त्याच्यासोबतच माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या सरकारने अनेक चांगले महत्त्वाकांक्षी जे निर्णय केले ते तळागाळातल्या जनतेपर्यंत पोचले पाहिजे, त्यांची अंमलबजावणी झाली पाहिजे, त्यांना न्याय मिळाला पाहिजे। त्याही दृष्टिकोनातून चर्चा विनिमय करून आम्ही ते विषय पुढे नेणार आहोत। आपण जर बघितलं तर मिसळ जशी बनते त्यासाठी चिवडा लागतो, मटकी लागते, तर्री लागते, तसं आता सगळ्यांना एकत्र घेऊन ही जी मिसळ बनणार आहे का, त्यासाठी हा सगळा प्रयत्न सुरू आहे। नाशिकची मिसळ आपल्याला माहिती आहे की संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर देश पातळीवर प्रसिद्ध आहे। शिवसेना म्हटली तर एक संघ आहे, त्याच्यामध्ये कुठलाही दुमत कोणाचंच नाही। हो, लोकसभेच्या निवडणुकीच्या काळामध्ये विरोधी पक्षाच्या वतीने काही खोट्या अफवा पसरवल्या गेल्या, याच्यामध्ये हे 400पेक्षा जास्त लोक जर निवडून आले तर कदाचित देशाची घटना बदलून टाकतील, काही समाजांचं आरक्षण जाईल, अशा प्रकारच्या खोट्या अफवा पसरवल्या आल्या आणि दुर्दैवाने ते आम्ही खोडून काढू शकलो नाही आणि त्याच्यामुळे यश आमच्यापासून दूर गेलं ही वस्तुस्थिती आहे। परंतु आपण जर बघितलं की गेल्या काही वर्षांच्यापासून ज्या चांगल्या योजना महायुतीच्या सरकारने केल्या त्याची आता अंमलबजावणी सुरू झालेली आहे, त्याचं अतिशय उत्स्फूर्तपणे स्वागत महाराष्ट्राची जनता त्या ठिकाणी करते। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, नाशिक। एक छोटासा ब्रेक पहा फक्त न्यूज